जय जिजाऊ. मी पूनम शिंदे, संभाजी ब्रिगेड, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हा व्हिडिओ का करते आणि का तुमच्यासमोर आलेले आहे. मैत्रिणींनो, आज देशामध्ये जे वातावरण चाललं आहे ना, ते खूप भयावह वातावरण आहे. आज 3 वर्षाच्या मुलीवरती एक 24 वर्षाचा नराधम तिचा बलात्कार करून तिचा चेहरा दगडाने ठेचतो ना, माणसाची तळपायाची मस्तकात जाते. अरे, अशा नराधमांना काय शिक्षा होते. का आपण हे असंच बघत राहायचं? का म्हणून आपण हे सगळं सहन करायचं? तुमची मानसिकता बदला तुमची मानसिकता. प्रत्येक वेळेला छोट्या मुली, महिला या दोषी असतात असं नसतं. अहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सांगायचं एकच कारण आहे. आज जे प्रकरण सगळ्या महाराष्ट्रात गाजतंय ना, हे गाजण्यासारखं नाही आहे. त्या मुलीने कुठलं जग पाहिलं असेल हो. 3 वर्षाची मुलगी, आज तिथे 8 दिवसाच्या मुलीला सुद्धा ही नराधम सोडत नाही आहेत. अरे विचार करा, तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत. ज्या मायेच्या उदरातून तुम्ही जन्म घेतला आहे ना, ती पण एक स्त्रीच आहे. ह्याही गोष्टीचा विचार करावं. मला बाकी काही बोलायचं नाही आहे. तुम्हा सगळ्यांना सगळंच माहिती आहे, सगळ्यांना सगळंच ज्ञात आहे. फक्त माझं तुम्हा सगळ्यांना एकच आव्हान आहे की उद्या संध्याकाळी 6 वाजता सिद्धार्थनगर ठाकूर विलेज इथे गायत्री मंदिराच्या बाजूला आम्ही या यज्ञा मुलीला आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, हीच माझी सगळ्यांना नम्र विनंती. जय जिजाऊ.